नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष वरकर. जर रक्तातली शुगर ही 70 मिलीग्रॅम पर डेसिलिटरच्या खाली गेली तर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. हायपोग्लायसेमिया हा डायबेटिक पेशंटमध्ये होऊ शकतो आणि नॉन डायबेटिक पेशंटमध्येही होऊ शकतो. हायपोग्लायसेमियाची मुख्य कारणं काय असतात? जर एखादी व्यक्ती डायबिटीसची असेल आणि ती इन्सुलिनवर असेल आणि जर इन्सुलिनचं प्रमाण जास्त झालं तर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. जर एखादी व्यक्ती इन्सुलिनवर असेल आणि इन्सुलिन घेऊन जर त्याने आहार घेतला नाही तर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. नॉन डायबेटिक पेशंटमध्ये काय होतं? जर एखादी पेशंट प्रोलॉंग फास्टिंग म्हणजे उदाहरणार्थ आपण बघतो नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केला, काही खाल्लं नाही तर अशा वेळेस हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. जर सिव्हिअर इन्फेक्शन, जर इतक्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन झाले की पेशंटला आयसीयूमध्ये ॲडमिट करण्याची गरज पडली तर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. हॉर्मोनल डेफिशियन्सी उदाहरणार्थ ग्रोथ हार्मोन, कॉर्टिसॉल डेफिशियन्सी किंवा बऱ्याच कॅन्सर्स उदाहरणार्थ इन्सुलिनमा याच्यामुळेही हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. हायपोग्लायसेमियाची लक्षणं काय असू शकतात? घाम येणे, थरथर कापणे, भूक लागणे, अँझायटी. जर शुगर 50च्या खाली गेली तर पेशंट कन्फ्यूज होतो, पेशंटच्या डोळ्यापुढे अंधारी येते, कधी कधी पेशंट बेशुद्ध होतो आणि बऱ्याच वेळा पेशंटला फिटही येऊ शकते. जर तुम्हाला अशी काही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही तुमची शुगर चेक करा आणि शुगर जर 70च्या खाली असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचा शुगर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही पिऊ शकता किंवा जर घरामध्ये कोणता फ्रूट ज्यूस असेल तर अर्धा कप ज्यूस घेऊ शकता. जर एखादी व्यक्ती हायपोग्लायसेमियामुळे अनकॉन्शियस झाली तर तुम्ही अशा पेशंटला लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. धन्यवाद.